नेहरू नगर येथे गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या बंजारा समाजाच्या उपोषणाची अखेर आज जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांचे निवेदन स्वीकारले आणि पियुष पवार तसेच अशोक कनीराम चव्हाण यांना ज्यूस पाजून उपोषण सोडवण्यात आलं। यावेळी सेवालाल महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणला होता। उपोषण स्थळी माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि सभापती दिलीप माने यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी भेटी देऊन समाजाला पाठिंबा दर्शवलाय। बंजारा समाजाचे नेते, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपोषण सोडल्यानंतरही उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय की जर येत्या काळात त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर याही पेक्षा तीव्र स्वरूपाचे आमरण उपोषण केले जाईल। बंजारा समाजाच्या या मागण्यांमध्ये आरक्षण, विकास कामे आणि सांस्कृतिक हक्कांचा समावेश असल्याचे समजते। आज जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार बंजारा सेवा संघाच्या अनुसार जे उपोषण चाललेलं होतं त्या उपोषणाचा 7वा दिवस होता आणि आज त्यांच्या मागण्या घेऊन शासनाकडे सादर करण्यासाठी मी जिल्हाधिकारी प्रतिनिधी पण आज उपस्थित आहे। त्यांच्या मी मागण्या आज घेतलेल्या आहेत व शासनास पुढे कळवून त्यांच्या बाबतीत त्यांना कळवण्यात येईल। धन्यवाद। सेवालाल महाराज की नाही, जे आज आमच्या जातीसाठी जे आहेत, आमची जाती ऊस तोडीला, दगड फोडेला, बांधकाम जे होतात, आमच्या जातीचे लेडीज जेंट्स याच्याशिवाय कुठलेच बांधकाम होत नाही। आमचे मुलं शिकून एवढे बसलेले आहेत पण त्यांना सर्व्हिस नाहीये। मग आमचे मुलं शिक्षणच करायचं का? सर्व्हिसला नाही लागायला पाहिजे का? सरकारला याची दखल घ्यायला पाहिजे की आमचे मुलं पण सर्व्हिसला, आमची पण इच्छा आहे की आमचे मुलं पण शिकायला पाहिजे, सर्व्हिस करायला पाहिजे। म्हणून याच्यासाठी आम्ही उपोषणला बसलो होतो। आता जेंट्स बसले, आता याच्या पुढे आम्ही लेडीज पण बसणार आहे आणि आंदोलन पण करणार आहे। याच्या पुढे जे काही होईल ते होईल, पण आम्ही आता सोडणार नाही। जे आमचा हक्क आहे ना ते घेतल्याशिवाय राहणार नाही। गेल्या 6-7 दिवसापासून अन्नत्याग करून आपले अशोक चव्हाण साहेब बंजारा समाजाचे नेते आणि त्याचप्रमाणे पियुष पवार हे दोघं बंजारा समाजाला न्याय मिळवण्यासाठी इथं अन्नत्याग करून बसलेले आहेत। आम्ही एकच केंद्र शासनाला व महाराष्ट्र शासनाला विनंती करते की हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे एसटी मध्ये यांना समाविष्ट करून घ्यावं ही विनंती करते। कारण गेल्या अनेक वर्षापासून बंजारा समाज हा स्वाभिमानी, सर्वाला घेऊन चालणारा समाज आहे। अनेक असे युवक आहे, शिक्षण झालेलं आहे पण त्यांना नोकऱ्या नाही। म्हणून लवकरात लवकर या समाजाला न्याय मिळवण्यासाठी एसटी मध्ये आरक्षण द्यायला पाहिजे। हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे आरक्षण यांना मान्यता मिळायला पाहिजे ही विनंती आम्ही शासनाला करते।